नमस्कार, मी विद्या. माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्लॉगला आहे ना, शॉपवरून आल्यानंतर सुरुवात केली होती आणि घरी आल्यानंतर वडापावचा बेत ठरला होता. तर पाव आणायला गेले ते विशाल भाऊ आणि त्याच्यानंतर आहे ना इकडे मी तयारी करायला सुरुवात केली होती. तर इकडे आधी बटाटे उकडून घेतले, त्यानंतर आहे ना मस्त अशी चटणी बनवून घेतली. तर साधी चटणी बनवायची, फक्त हिरवी मिरची, लसूण, जिरे मोहरीचा तडका द्यायचा किंवा कांदा वगैरे काहीच घालायचं नाही आणि बेसन पीठ फक्त हिराचं वापरायचं. त्याच्यामुळे ना खूप छान कुरकुरीत आपले पाववडे होतात. तर अगदी हॉटेलमध्ये मिळतात ना, तर कमी तेलकट होतात, अजिबात तेलकट वगैरे होत नाही. तर ते बेसन पीठ वापरायचं, छान होतात. तर इकडे ना चटणी बनवून घेतली आणि बेसन पीठ पण भिजवून ठेवलं होतं मी वडापावसाठी. एकदम घट्ट किंवा असं पातळ वगैरे अजिबात घट्ट बनवायचं नाही, ते एकदम सैलसर पीठ बनवायचं. त्याने खूप छान टेस्ट येते आपल्या पाववड्याची किंवा वडापावची. तुमच्या आवडीनुसार वडापाव पण काढू शकता आणि पाववडा पण काढू शकता आणि दोन्ही टेस्टला सारखेच लागतात, सेम लागतं, छान होतं. तर इकडे कढईमध्ये जास्त तेल ठेवलं होतं तापायला मी आणि ना त्याच्यामध्ये वडापावसोबत मिरच्या तर झाल्याच पाहिजे तळून. तर इकडे मिरच्या पण तळून घेतल्या, मस्त अशा कमी तिखट मिरच्या घ्यायच्या आणि त्या पण छान तळून घेतल्या आणि त्यावर वरतून मीठ सोडलं होतं मी. त्यासोबत कांदा पण छान लागतो वडापावसोबत. तर इकडे ना ताई मला आहे ना पावमध्ये ना बटाट्याची चटणी भरून देत होत्या आणि मी एक एक करून वडापाव तळून घेत होते आणि वडापाव इतके छान होते, ते मस्त फुगत होते, एकदम छान कमी तेलकट होत होते. आणि सर्वात पहिल्यांदा मुलांना काढून दिला, त्यांना भूक लागली होती. तर मग इकडे ताई आणि मी वडापाव करून घेतला, ताईंनी आणि मी. तर सर्वांना गरम गरम वडापाव किंवा पाववडा दोन्ही पण दिले. त्यानंतर खिचडी भात पण होता जेवणासाठी. तर सर्वांचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही पण जेवण करायला बसलो आणि बाकीचं सर्व काम आवरून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी व्लॉगला मी सुरुवात केलेली होती. तर दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं TVSच्या शोरूमला गाडी घेण्यासाठी. तर इकडे ना आम्ही स्कूटी घ्यायला आलेलो होतो. तर खूप छान वेगवेगळ्या कलरमध्ये स्कूटी आलेल्या होत्या, नवीन डिजिटल मीटर वगैरे आलेलं होतं त्या गाड्यांना. तर तिथं आल्यानंतर वेगवेगळ्या गाड्या वगैरे बघितल्या आणि छान होत्या सर्व. TVSच्या ज्या सर्व गाड्या आहेत त्या पण छान आहेत. त्याच्यानंतर छान फोटो सेशन वगैरे केलं, गाडीला ओळवून वगैरे घेतलं, औक्षण केलं आणि नवीन आपल्या लक्ष्मीचं स्वागत आहे आपल्या कुटुंबामध्ये. तर त्याच्यानंतर घरी येताना किराणा बाजार वगैरे केला. तर असा होता आजचा दिवस. जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.